बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवमध्ये पहाटेपासूनच सिलेंडरसाठी नागरिकांची रांग लागली आहे। लहान मुलं, वृद्ध पहाटेपासूनच सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। गर्दी होत असल्यानं पहाटेच लोक गॅस एजन्सी कार्यालयासमोर रांग लावतायत। युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्य जीवनावर कसा झालाय हे धाराशिवमध्ये त्याचा प्रत्यय येतोय। कितीला आहे भैया? 10वीला. हा? 10वीला. 4 वाजता आला हा का? बरं गॅस नाही संपलाय? हा गॅस सिंगल कनेक्शन आहे का 2 आहेत सिलेंडर? एकच आहे. एकच सिलेंडर आहे हा आणि ते पण संपलंय। हा ही परिस्थिती आहे धाराशिवमध्ये। बघा, ही 10वीचा मुलगा आहे आणि या ठिकाणी ही सकाळी 5:30 ला या ठिकाणी थांबला। या ठिकाणी एजन्सीचं कार्यालय आहे, या ठिकाणी लाईट देखील नाही आहे। ही सर्वसामान्य लोकांची परिस्थिती आहे धाराशिवमध्ये। तुम्ही किती वाजता आले? मी 5 वाजता आलो. 5 ला आले। हा. काय अडचण आहे तुम्हाला? गॅस मिळत नाही का? गॅस नव्हता ना, आणि नव्हता? ओटीपी लागत नाही, येत नव्हता. बर, मग ते बंद होती लाईन सगळी. किती वाजता आला? 5 वाजता पहाटे. आणि आता सिलेंडर घेऊन शाळेत कधी जाणार? का सुट्ट्या लागलेत? 7 वाजता जायचं. शाळेत हम्म. ही परिस्थिती आहे। प्रशासन एकीकडे सांगतंय की घरपोच सेवा आहे, गॅस वितरण जे आहे ते सुरळीत आहे। मात्र 5:30 वाजता सर्वसामान्य लोक जे आहेत एजन्सीच्या समोर लाईनला लागलेले आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।